राजे, सदर का बोलावली एवढ्या तातडीने? का बोलावलं अचानक? राज्याभिषेकाबद्दल? होय, राज्याभिषेकाबद्दलच. काय? राज्याभिषेक होणार? होणार ना? होणारच. आम्ही काल जे म्हणालो तेच आजही म्हणतो आहोत. राज्याभिषेक होणार आणि टोळी तिपवणारा होणार. परंतु काशी धर्मपीठाचा नकार असताना राज्याभिषेक करणं योग्य ठरेल का? अनाजीपंत धर्मपीठ, धर्ममान्यता या सगळ्या गोष्टी पोट भरल्यानंतर ढेकर देत दातात काडी घालून दात पोरत बोलण्याच्या आहे. इथे धर्म एकच, स्वराज्य. आणि या स्वराज्य धर्माचा मंत्र सुद्धा एकच, रयतेचं कल्याण. परंतु राजे, आमची भूमिका स्पष्ट आहे अनाजीपंत. जिथे रयतेचं कल्याण असेल तिथे धर्म हा स्वराज्याच्या उंबरठ्या बाहेर असेल. जिथे आमच्या रयतेचं सुख असेल तिथे धर्मातील जातीपातीची संकल्पना स्वराज्याच्या अंगणाबाहेर असेल. परंतु महाराजांनी धर्माचं राज्य स्थापलं. हो हिरोजी काका, आमच्या आबासाहेबांनी धर्माच्याच राज्याची स्थापना केली. पण या धर्माचा पाया होता लोककल्याण, भयमुक्त आणि आनंदी जीवन. म्हणूनच विषमतेवर आधारलेल्या धर्माला आपल्या स्वराज्यात तरी स्थान नाही. जर ही विषमता, हा भेदभाव आपल्या स्वराज्यात शिरकाव करू लागला तर आपलं स्वराज्य पुन्हा गुलामगिरीच्या गर्तेत जाण्याची पायरी ठरेल. आणि म्हणूनच आम्ही तेच धर्मपीठ मानतो ज्यात माणसा माणसांना जोडणारी खळ आहे, माणसा माणसांना दूर करणारा खल नाही. आणि हे गागा भट्ट सुद्धा जाणतात. म्हणूनच त्यांनी आबासाहेबांप्रमाणे सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धांचं गाठोडं कधीच दिलं नाही. त्यांना ठाऊक होतं पूर्वी हे गाठोडं इथल्या मातीतल्या माणसाच्या मानगुटीवर होतं आणि त्या ओझ्यानं तो माणूस इतका दबून गेला होता की त्याला अल्लादीन खिलजीच्या फौजेतल्या घोड्याच्या खुरांतनी उडालेला धुरळा सुद्धा दिसला नाही. तो सावधही झाला नाही. मग तलवार उपसणं तर दूरच राहिलं आणि नशिबी आली गुलामगिरी. आणि म्हणून आमच्या आबासाहेबांनी हे सगळं थांबवलं. अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धांचं गाठोडं फेकून दिलं आणि धर्म मान्यतेपेक्षा लोकमान्यतेला महत्व दिलं. आम्ही सुद्धा ही लोकमान्यताच महत्वाची मानतो. म्हणून पूजा करू तर पावित्र्याची करू, हात जोडू तर दिव्यत्वाला जोडू. शेवटी कष्टानं झिजलेली काया आणि मातीत मळलेली माया आमच्यासाठी महत्वाची. परंतु धर्मपीठ हे धर्मपीठ, त्याचे महत्व धर्मपीठापेक्षा जात्यातून बाहेर पडणाऱ्या पीठाला आम्ही जास्त महत्वाचं मानतो अनाजीपंत. कारण ते माता माऊलींची ओवी ऐकत बाहेर येतं आणि भुकेल्या माणसाची भूक भागवतं. पण मग असं आहे तर गागा भट्ट का येत नाहीत? आणि ते आले नाही तर राज्याभिषेक कोण करणार? रावजी नाना, किती दिवस आपण प्रत्येक वेळी दुसरीकडेच बघत राहायचं. आपल्याही मातीत ज्ञानी आहेत, पंडित आहेत, महापंडित आहेत. त्यांना कधी संधी देणार आपण? जर आपणच आपल्या माणसांना संधी दिली नाही तर आपली माणसं कधी मोठी होणार? पण अशी व्यक्ती आहे आपल्या इथे? एक कविराज सोडून दुसरं कोणतंही नाव सांगा बघू. आहे, एक महापंडित आहे. कोण? केशव भट्ट. हो, केशव पंडित आणि वेदोनारायण गागा भट्ट यांच्यात बरोबरी होईल का? होईल, नक्कीच बरोबरी होईल.
आणि ही बरोबरी आम्ही केलेली नाही, स्वतः गागा भट्टांनी केलेली आहे. गागा भट्टांनी? होय, तसं पत्रच पाठवलंय गागा भट्टांनी आम्हाला. आता आपल्याकडे काही लोकांना असं वाटतं की गागा भट्टांशी फक्त तेच पत्र व्यवहार करू शकतात, पण हे पत्र स्वतः गागा भट्टांनी आम्हाला पाठवलं. आणि एवढंच नाही तर समयनय नावाचा जो ग्रंथ गागा भट्टांनी आम्हाला अर्पण केला होता, त्याची पुढील विस्तारित पुरवणी सुद्धा पाठवली आम्हाला, तीही अर्पण केली. आणि स्वतः गागा भट्टांनी लिहिलंय, केवळ आणि केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही. शिवाय त्यांनी स्वतःच आम्हाला केशव पंडित आणि अनंत भट्टांची नावं सुचवली आहेत. परंतु केशव भटांची काय विद्वत्ता आहे? होळीचे मंत्र म्हणणारा लघुरुद्र घालू शकेल? या केशव भट्ट. हे केशव भट्ट यांनी धर्मकल्पलता नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला. त्यातील दंडनीती हे प्रकरण वर्णनातीत आहे. त्यजन्ति शूर्प दोषान गुणान ग्रहणन्ति साधवः. दोषाग्रही गुणत्यागी चालनिरिव दुर्जनः. वा, सुंदर, अप्रतिम. जे सज्जन रसिक असतात ते सुपाप्रमाणे दोष टाकून गुण तेवढे ग्रहण करतात, आणि जे दुर्जन असतात ते चालणीप्रमाणे गुण गाळून दोष तेवढे घेतात. वा, सुंदर. वा, लय छान. महापंडितांची योग्यता आपण ठरवू शकत नाही, ठरवू नये. ते श्रेष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, आणि आमचा राज्याभिषेक तेच करतील. आणि या राज्याभिषेकाला गागा भट्टांचा आशीर्वाद असेल. एवढं कसल्या हो बैलगाड्या? अहो, आता हे सुरूच झालं. कापड चोपड, कनाती, खवयांची पालं, दुकानं, काही खेळकरी आपापली जागा धरून दुकानं थाटून बसतील. म्हणजे लगभग सुरू झाली म्हणायची तर. भत्ताशीबाई, आपल्यालाही गप्पा बसून चालणार नाही. पदर खोचून काम करायला पाहिजे आता. तुम्हाला कोण काम करू देताय? अहो, मी राणी साहेब. तुम्हाला बंधन, हे करू नका, ते करा, ही पूजा, तो अभिषेक. तरीही करायला पाहिजे. आता तुम्ही एकच काम करा. कोणतं काम मातोश्री? तेवढा सांगावा धाडा माहेरी. पण निमंत्रण तर गेलं असेल सदरेवरून. अहो, ते तर जाणारच, पण आपल्या मायेची माणसं असतात. एकदा का मागे राहिली ना की मागेच राहतात. धाडा सांगावा, खास माणूस पाठवा. आणि मातोश्री, माहेरची माणसं दिसली की तो आनंद काही वेगळाच असतो. हो तर, देव दिसल्यावर जेवढा आनंद होईल ना, त्याहीपेक्षा जास्त आनंद माहेरची माणसं पाहिल्यावर होतो. तो दिसतोय. बघा तरी, गालावर कसा गोंडा फुटलाय ते. ऐकलं का मातोश्री? एक माहेर वाशीण एका सासूर वाशिणीला हे सांगतीये. सुनबाई, मंचकारोहणाच्या वेळेस छत्र धरण्याचा मान शिर्के घराण्याला मिळाला होता. राज्याभिषेकाच्या वेळेसही तसंच घडेल.
तसंच घडावं. पण मातोश्री, आमचे दादासाहेब येतील का हो? आहो, का नाही येणार? यायलाच पाहिजे. उलट त्यांना खूप आनंद होईल. तसं झालं तर आमच्यासाठी ती मोठीच गोष्ट. तसंच होईल. इथेच असेच बसले होते गागा भट्ट, वेदो नारायण. आम्ही उभयतांनी त्यांची पाद्यपूजा केली होती. काय त्यांचे ते आहाहाहा. का हो? हो ना, कोणाच्याही घरी नव्हते गेले, पण आमच्या घराला पाय लावून गेले. हम्म. आणि त्यानंतर आज तुम्ही आलात. काय तुमचे ते, काय ज्ञान. वा वा. तुमच्या हातून राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार मोठाच आनंद आहे. आनंद, त्यांना आनंद, मला आश्चर्य. आश्चर्य कशामुळे? म्हणजे हेच, गागा भट्ट नाही म्हणाले. एवढे मोठे धर्माधिकारी महापुरुष ते, आणि तुम्ही हो म्हणालात. कसे काय तयार झालात? मुद्दा अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे पंत. ते नाही म्हणालेले नाहीत. म्हणाले केशव पंडित. हे पहा, गागा भट्ट म्हणजे साक्षात वेदो नारायण. त्यांचा प्रत्येक शब्द हा अगदी लख्ख असतो. ते नाही म्हणाले ते राज्याभिषेकाला नाही, त्यांच्या येण्यास नाही म्हणाले, आणि ते देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे. अहो, त्यांना शाक्तपंथीय शंभूराजांचा राज्याभिषेकच मान्य नाही. म्हणजे असं कानावर आलंय. अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्ही स्वयंपाकाचं बघा बघू. केशव पंडितांना पोळीवर रवाळ तूप लागतं. जा जा बघा. म्हणजे शंभूराजे शाक्त, अघोरी आणि वेदोक्तांनी कसा करावा त्यांचा राज्याभिषेक? त्यात तुम्ही वेदोक्त. एक लक्षात घ्या, शाक्त आणि वेदोक्त हा फरक तेव्हाच करता येईल जेव्हा आपण अनाजी पंत आणि आम्ही केशव पंत. आम्ही कुतुबुद्दीन खान आणि अनाजी पंत अनीस खान होतील तेव्हा नव्हे. एकदा का बाटलो का शाक्तही राहत नाही आणि वेदोक्तही. असं आहे पंत की श्रींचं साम्राज्य राखण्याची धमक आज शंभूराजातच आहे, हे लक्षात घ्या. अखंड हिंदुस्थानातील हिंदूंना कणखरपणा मिळतो तो सह्याद्रीतून, सह्याद्रीत पोचल्या गेलेल्या स्वराज्यातून. आणि हे गागाभटांना पक्क ठाऊक आहे, आणि हिंदुस्थानातील इतर संत महंतांना देखील. ते मीही जाणतो. पण आज औरंगजेबाच्या धर्मांध आक्रमणाला जर कोण थोपवू शकत असेल तर तो शिवरायांचा शब्द, स्वराज्याचा विचार. आणि शंभूराजे या विचाराने भारावलेले आहेत. आम्ही देखील त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहोत. पण दिसतं तसं नसतं केशव पंडित. दिसतं तसंच आहे हो पंत.
मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. आणि तुम्ही आता उगाच कुठली शंका मनात धरू नका. सर्व धर्मपीठांना शंभूराजांबद्दल आदर आणि प्रेमच आहे. राहिला प्रश्न तो राज्याभिषेकाचा. तो एक विधी आहे आणि तो आम्ही नक्कीच पार पाडू. आणि त्यातूनही काही अडचण आली तर गागा भट्टांचा या विषयावर ग्रंथ आहे, तो पाहू, त्याचा अभ्यास करू. काय आहे त्यात? ही झाली धर्माची बाब, पण तरीही सर्व कारभाऱ्यांची, सर्व सरदारांची या राज्याभिषेकाला संमती आहे? असणारच. नाही, आतून नाराजी आहे. तसं असेल तर ते आपलं दुर्दैव असेल. स्वराज्याला छत्रपती नको असेल तर रणक्या कपाळानं महाराष्ट्र भूमीला फिरावं लागेल. ती तयारी आहे का बघा. ठिकरीची फोडणी घातलीये वर्णाला, आवडेल तुम्हाला. या, पानं घेते मी. हा शुभशकूनच की. राज्याभिषेक होण्या अगोदरच बंडाळी मोडली. रघुनाथ पंत हनुमंतेंना अटक केली आणि तीही हरजीराजे दादासाहेबांनी. रघुनाथ पंतांना अटक? पण ते तर स्वराज्याचे निष्ठावंत होते मातोश्री, पण आता नाही राहिले. मोठी चफरातफर केली त्यांनी आणि आजूबाजूच्या सरदारांनाही सामील झाले होते ते. अरे देवा, हा तर विश्वासघात झाला की हो. तो तर मोडून काढलाय हरजीराजे दाजीसाहेबांनी. मातोश्री, राजांचं मोठं काम झालंय. जगदीश्वराकडे आता एकच प्रार्थना, नाती अशीच ठाम आणि भक्कम उभी राहावीत. नाती ठामपणे भक्कम उभी राहताना बाहेरची माणसं तुटली जाऊ नयेत याचीही काळजी घ्यायला हवी. पण थोरल्या बाईच आहे, लबाड माणसं तुटली तर तुटू द्या. हो, आधी लबाडी सिद्ध तर होऊ दे. एक माणूस दुखावला की त्यासोबत 4 माणसं दुखावली जातात. ते तर होणारच मातोश्री. सुनबाई, हा एवढा निर्धास्तपणा काही कामाचा नाही. रघुनाथ पंत हे जनार्दन पंतांचे बंधू आहेत. काय वाटतं तुम्हाला, जनार्दन पंत गप्प बसतील? आकांड तांडव करतील. बघाच तू. पंत, अहो कुठाय तुम्ही? जनार्दन पंत, पंत, अहो काय चालवलंय हे? काय झालं? आमच्या हातातल्या काढण्यांचे वळ ताजे असतानाच आता आमच्या भावाला जेरबंद केलंय. काय? हो, रघुनाथ पंतांना अटक? ठरवून अटक देवा, ठरवून अटक, ठरवून अपमान. पण त्यांचं तर दक्षिणेत चांगलं काम होतं. देवा, आंधळा माणूस सुद्धा सांगेल माझा भाऊ किती कर्तबगार आहे, किती मेहनती आहे. इतके दिवस त्यांच्या जीवावर दक्षिण सांभाळली आणि आता देवा 4 लाख मोहरांच्या अफरातफरीचा आरोप केलाय. अवघड. हा जनार्दन पंत आता गप्प बसणार नाही. सदरेवर जाऊन बोंब ठोकतो, सगळ्यांना गोळा करतो, कारनामे वाचतो सगळे. पहिलं तो हरजी राजे किती गुणाचा आहे ते सांगतो सगळ्यांना. माझ्या भावाला काढण्या. गप्प बसा जनार्दन पंत. तुम्ही शंभूराजांना जाब विचारण्याऐवजी उलट तुम्ही रघुनाथ पंतांना डाफरा. डाफरायचं? मी सांगतोय तर करायचं. दुसऱ्यानं आपल्या माणसाला 2 ठेवून देण्या अगोदर आपण आपल्या माणसाला 1 ठेवून द्यायची. म्हणजे समोरच्याचा हात खाली येतो आणि आपली पत वाढते आणि घडली गोष्ट जागेवर मिटून जाते. पंत, असं करू म्हणता? करायचं. आपण राज्याभिषेक होऊ नये म्हणून खूप खूप प्रयत्न केले. गागा भट्टांपर्यंत माणसं पाठवली, उलट सुलट करून नकार आणला. पण त्यांनी केशव भटांना पुढे केलं. ते आपल्यावर मात करतात. म्हणून भावाची बाजू न घेता स्वराज्याचा कळवळा दाखवा. तसं केलं तरच आपण रायगडाच्या राजकारणात राहू.
नमतं घेऊ पण वाकू झुकू आत घुसू वाईट वाटून घेऊ नका. नम्रता हा अलंकार आहे असं समजायचं. राज्याभिषेक होईपर्यंत तो धारण करायचा. पद मिळालं की धीरानं घ्या.